ज्यादा प्यार किया। हे यहोवा तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। मैंने तुझको दी गवाही, मैंने तुझको दी गवाही, तूने चंगा कर दिया। हे यहोवा तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। हे यहोवा तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। मांगा जो भी मैंने तुझसे प्यार से तूने दे दिया। मांगा जो भी मैंने तुझसे प्यार से तूने दे दिया। मेरे खातिर सूली पर तू, मेरे खातिर सूली पर तू जान अपनी गवा दिया। हे यहोवा तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। हे यहोवा तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। महारानी को तूने मेरी प्यार से तूने बुला दिया। महारानी को तूने मेरी प्यार से तूने बुला दिया। माफ करके तूने मुझको, माफ करके तूने मुझको अनंत जीवन दे दिया। हे यहोवा तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। हे यहोवा तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। मैंने तुझको दी गवाही, मैंने तुझको दी गवाही, तूने चंगा कर दिया। हे यहोवा तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। हे यहोवा तूने मुझको जान से ज्यादा प्यार किया। जान से ज्यादा प्यार किया। जान से ज्यादा प्यार किया। देवाची स्तुती असो आणि त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला सुंदर प्रसंग दिलेला आहे, त्याची भक्ती करण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी. आपण सुरुवात प्रार्थनेने करूया. प्रभू देवा, तू स्तुतीस पात्र आहे. तू आम्हाला वेळोवेळी असल्या प्रकारचे प्रसंग देतो प्रिय प्रभू, की आम्ही तुझ्याकडे पाहू शकतो, तुझा मुख प्रकाश प्रिय प्रभू पाहू शकतो, तुझी वाणी ऐकू शकतो, तुझं मार्गदर्शन घेऊ शकतो आणि तुझा जो आशीर्वाद आहे प्रिय प्रभू तो आम्ही मिळवू शकतो. या तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि पुढील हा वेळ आम्ही तुझ्या सर्व समर्थ हातामध्ये समर्पित करतो. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो शास्त्र भाग आहे, 2 वचन आहे.
मी ते तुम्हाला वाचून दाखवतो. स्तोत्र 23:1 आणि स्तोत्र 34:10. स्तोत्र 23:1 मध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आणि स्तोत्र 34:10 मध्ये असं लिहिलेलं आहे, तरुण सिंहासही वाण पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. या संदेशाचं जे शीर्षक आहे ते असं आहे की मेंढरू व तरुण सिंह. मेंढरू व तरुण सिंह. स्तोत्र 23 आणि स्तोत्र 34 हे दोन्ही जे स्तोत्र आहेत ते लिहिलेले आहेत राजा दावीद याने. ज्यावेळेस सुरुवातीच्या काळात तो एक मेंढपाळ होता, त्यावेळेस अनुभवामधून त्याला मेंढराचं जीवन काय, त्यानंतर मेंढपाळाचं जीवन काय आणि त्याचप्रमाणे तरुण सिंहाचं जीवन काय याची चांगली जाणीव त्याला होती. आणि त्या जाणीवेतून आणि अनुभवातून तो हे दोन्ही स्तोत्र लिहितो. आता मेंढराचं जीवन कसं असतं? मेंढरू म्हणजे अनेक गरजा आणि उणीवा यांनी भरलेलं असल्या प्रकारचं मेंढराचं जीवन असते. मेंढरू या नात्याने दाविदाच्या मनामध्ये, त्याच्या मनाच्या तळामध्ये फक्त गरजा आणि उणीवा असल्या प्रकारे होते. आणि म्हणून पहिल्याच वचनामध्ये तो गरजा आणि उणीवा याच्याविषयी उल्लेख करतो आणि तो म्हणतो आपल्या गरजाविषयी आणि उणीवाविषयी, त्या तर आहेत, परंतु ज्यावेळेस परमेश्वर माझा मेंढपाळ होईल त्यावेळेस मला उणे पडणार नाही. पहिला त्याचा विचार जो आहे, जो त्याच्या मनाच्या तळामध्ये आहे, त्याच्या स्वतःविषयी एक मेंढरू म्हणून तो हा की मी एक गरजवंत आहे, माझ्या जीवनामध्ये उणीवा आहे. आणि ज्यावेळेस तो मेंढपाळ माझ्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस ह्या गरजा निघून जातील. एक मेंढरू म्हणजे त्याचं जीवन गरजांनी व्यापलेलं असल्या प्रकारचे असते. जसं मेंढराच्या अंगावर लोकर असतं पूर्ण त्याच्या अंगावर, तसं त्याचं जीवन अनेक गरजांनी आणि उणीवांनी भरलेलं असल्या प्रकारे त्याचं जीवन आहे. मेंढरू हे अशक्तपणाचं एक प्रतीक असल्या प्रकारे आहे. आपल्याला दिसून येईल की जे इतर सर्व प्राणी आहेत त्या प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि स्वतःचं अन्न शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी काही ना काही त्यांना हत्यारं दिलेले आहे, काही ना काही त्यांना साधनं दिलेले आहे. उदाहरणार्थ जर सशाचं उदाहरण घेतलं तर त्याला लांब कानं असतात आणि त्यांना लवकर ऐकू येतं आणि जर धोका आहे तर ते पळून जाऊ शकतात, कारण तो ससा जरी लहान असला तरी पळू शकतो, वेगाने पळू शकतो आणि बिळात लपून तो त्याचं संरक्षण करू शकतो जरी तो लहान असला तरी. हरिणाचा त्याला शिंग असतात, त्याचप्रमाणे फार चपळ असल्या प्रकारचे त्याला पाय असतात आणि त्या पायांमुळे तो वेगाने पळू शकतो आणि स्वतःचं संरक्षण करू शकतो, स्वतःचं अन्न सुद्धा शोधू शकतो. त्याचप्रमाणे हत्ती आहे, गेंडा आहे आणि रानगाय आहे. असल्या प्रकारचे अनेक प्राणी आहेत की त्यांना देवाने काहीतरी शक्ती दिलेली आहे, काहीतरी साधन दिलेले आहे आणि त्यामुळे ते अनेक मैल सुद्धा प्रवास करतात आणि आपलं अन्न शोधतात. त्याचप्रमाणे स्वतःचं संरक्षण ते करू शकतात. पक्षी अतिशय लहान असल्या प्रकारचा असतो, परंतु त्याला देवाने पंख दिलेले आहे आणि म्हणून तो मैलचे मैल असल्या प्रकारे उडू शकतो आणि आपलं अन्न शोधू शकतो. आणि त्याला पकडणं, त्याला मारणं हे काही सोपं काम नसते. माकड, त्याला देवाने शेपूट दिलेला आहे आणि म्हणून उंच झाडावरती चढू शकतात, तिथले फळं खाऊ शकतात आणि स्वतःचं संरक्षण करू शकतात. पण मेंढराकडे जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की ना त्याला चपळ पाय आहेत, ना मोठे दात आहेत, ना ते उडू शकतात, ना त्यांना मोठे शिंग आहेत, ना त्यांना मोठी शक्ती आहे. आणि त्यामुळे मेंढरू हे अतिशय अशक्त, दुर्बळ आणि परावलंबी असल्या प्रकारचा हा प्राणी झालेला आहे. आता याच्या उलट
तरुण सिंह त्याचं जीवन हे मेंढराच्या अगदी उलट असतं. तरुण सिंह त्याला मजबूत असल्या प्रकारचे पंजे असतात आणि त्या पंजामध्ये अतिशय अणकुचीदार असल्या प्रकारचे नख असतात. त्याला दात असतात खिळ्यासारखे, फार मजबूत, आणि त्या दातांनी ते शिकार करू शकतात. त्याचप्रमाणे ते पळू शकतात, अतिशय वेगाने असल्या प्रकारचे पळू शकतात. आणि ज्यावेळेस कुठेच अन्न मिळत नाही त्यावेळेस हे सिंह काय करतात, एका झाडाखाली जाऊन मोठ्याने डरकाळी मारतात आणि झाडावर असणारे जे माकडं आहे ते पटापट खाली पडतात आणि त्याला अन्न मिळतं. म्हणजे तरुण सिंह मात्र उपाशी राहण्याचा प्रश्न नाही, ते उपाशी राहू शकत नाही. याचा अर्थ हा आहे की मेंढर हे अतिशय अशक्त आणि गरजांनी व्यापलेले असतात, परंतु तरुण सिंह हा शक्तिशाली असतो, मजबूत असतो आणि स्वतःची शिकार तो स्वतःच्या शक्तीने करू शकतो आणि उपाशी राहण्याचा त्याला प्रश्नच येत नाही, कारण देवाने त्याला एवढी शक्ती दिलेली असते. पण स्तोत्र 23:1 मध्ये आणि स्तोत्र 34:10 मध्ये काय सांगितले, आपण पाहिलं की मेंढरू अतिशय अशक्त असते, परावलंबी असते आणि सिंह हा शक्तिशाली असतो आणि स्वतःच्या शक्तीने तो आपलं अन्न मिळवतो आणि त्याला उपाशी राहण्याचा प्रश्नच नाही. परंतु या 2 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे, मेंढराविषयी अगदी उलट सांगितलेलं आहे. आणि स्तोत्र 34:10 मध्ये सिंहाविषयी उलट सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, स्तोत्र 23:1 मध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि मला काही उणे पडणार नाही. म्हणजे दावीद स्वतःला मेंढर बनतो आणि त्या मेंढराविषयी असं म्हणतो की परमेश्वर जर माझा मेंढपाळ आहे तर मला काही उणे पडणार नाही. म्हणजे मी जो मेंढरू, मला काही उणे पडणार नाही. म्हणजे मेंढराला उणे पडत नाही जर मेंढपाळ त्याच्या जीवनामध्ये असला तर. आणि तरुण सिंह संबंधाने अगदी उलट गोष्ट सांगितलेली आहे. काय सांगितलेलं आहे, तरुण सिंहासही वाण पडते व त्यांची उपासमार होते. आपण पाहिलं की त्याची उपासमार होऊ शकत नाही. कुठल्याही ठिकाणी कशाही रीतीने तो अन्न मिळवतो, ज्या मिळत नाही त्या झाडाखाली जाऊन मोठी डरकाळी मारतो आणि झाडावरचे प्राणी खाली पडतात, त्याचं शिकार तो करतो आणि त्याला उपाशी राहण्याचा प्रश्नच नाही. परंतु या 34:10 मध्ये हे विधान केलेलं आहे की तरुण सिंहाचे वाण पडते व त्यांची उपासमार होते. आता पुढचा प्रश्न असा आहे की जर तरुण सिंहास जर वाण पडते आणि तो गरजवंत आणि अशक्त आणि लहान मेंढरांचं जर जीवन पाहिलं तर त्यांना उणे पडत नाही, असं उलट विधान त्या ठिकाणी केलं आहे. तर हे असं का, म्हणजे मेंढरांना उणे पडत नाही, ते उपाशी राहत नाही, तरुण सिंह मात्र उपाशी राहतो, त्यांना वाण पडते. आणि याचं कारण काय, तर त्याचं कारण असं आहे की तरुण सिंहाच्या जीवनामध्ये एक गोष्ट नसते, ती म्हणजे मेंढपाळ. परंतु उलट बाजूने मेंढराचं जीवन जर पाहिलं तर मेंढराच्या जीवनामध्ये मात्र मेंढपाळ असतो आणि त्यामुळे त्याचं जीवन बदलून जातं. तरुण सिंह एक डरकाळी मारतो आणि तो असं म्हणतो की मी राजा आहे, मला कोणाची गरज नाही, मला मेंढपाळाचीही गरज नाही. आणि हे मेंढरू बेबे करते आणि काय म्हणते की मी तर अशक्त आहे, मी गरजवंत आहे, मी परावलंबी आहे आणि मला मेंढपाळाचीही गरज आहे. मेंढराचं सामर्थ्य, जीवन आणि भरपुरी मग कशात आहे, कशात आहे? त्याचे 2 उत्तर आहे. पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराला आपला मेंढपाळ करण्यात. स्तोत्र 23:1 त्या ठिकाणी दावीद म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. जे हे मेंढरू त्याचं सामर्थ्य, त्याचं जीवन आणि त्याची भरपुरी याच्यामध्ये आहे की तो परमेश्वराला आपला मेंढपाळ करतो. आणि दुसरं कारण, त्याची वाणी ऐकून त्याच्या मागे मागे तो जातो. हे मेंढरू त्या देवाच्या, त्या परमेश्वराच्या मागे जाते. योहान 10:4 मध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. मेंढराच्या मागे मागे जर एखादं मेंढरू जातं
तर त्याच्या जीवनामध्ये भरपूर आहे. परंतु मेंढपाळाच्या पुढे जर हे मेंढरूळ ज्यावेळेस जातं त्यावेळेस मात्र त्याचा नाश एखाद्या मरणाच्या अंधाराच्या खाईत होतो. आणि म्हणून मेंढरूळ हे जे आहे त्याचं जीवन सिंहापेक्षा वेगळं असल्या प्रकारचं झालेलं आहे. जे मेंढराची वाणी ऐकतात, त्याला अनुसरतात, त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव राहत नाही, त्यांच्या सर्व गरजा पुरवल्या जातात. स्तोत्र 23:2 मध्ये एक शब्द आहे, हिरव्याचार कुरणात बसवतो. हिरवाचार कुरण म्हणजे आमचे जे दैहिक गरजा आहे, शारीरिक गरजा आहे, त्याचं ते प्रतीक आहे हिरवेचार कुरण. आणि त्या ठिकाणी हा मेंढपाळ त्याच्या मेंढराला नेतो. आणि स्तोत्र 23:5 मध्ये असे शब्द आलेले आहे की शत्रूंच्या देखत तो ताट वाढतो. त्याचा अर्थ हा की जर आम्ही त्या मेंढपाळाच्या मागे जर जातो तर आमचं संरक्षण होतं, आमचं भरण पोषण होतं आणि आमचं संरक्षण असल्या प्रकारे होतं. जीवनामध्ये मंदी आहे, उणीवा आहेत, शत्रू आहेत, ह्या सर्व गोष्टी आहेत. परंतु तो देव जर आमच्या जीवनामध्ये आहे तर त्याला माहित आहे हिरवचार कुरण कुठे आहे. त्याला माहित आहे की या मेंढराचं संरक्षण कशा रीतीने करायचं. शांत पाण्याजवळ तो आम्हाला नेतो. त्याला हे सर्व गोष्टी माहित आहे त्या मेंढपाळाला. आणि जर नसतील तर ह्या गोष्टी तो निर्माण सुद्धा करू शकतो. इस्रायलाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर ते मेंढरासारखे होते. देवाच्या माग ते गेले आणि देवाने त्यांच्यासाठी ज्या गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत त्या सर्व गरजा पुरवल्या. आणि ज्यावेळेस त्या गोष्टी नव्हत्या, कारण एका जंगलामधून रानामधून त्यांचा प्रवास होता, पुष्कळदा त्यांना पाणीच नव्हतं उदाहरणार्थ, तर देवाने, कारण तो उत्पन्न करताय हा मेंढपाळ, आणि देवाने त्यांना खडकातून पाणी दिलं. तर जे मेंढर या देवाच्या माग चालतात त्यांना उणे पडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि कारण तो देव जो आहे, हा जो आमचा मेंढपाळ आहे, तो उत्पन्न करता असल्या प्रकारचा आहे. आपल्याला माहित आहे की दाविदाचं जीवन हे शत्रूंनी व्यापलेलं जीवन होतं. त्याचं जीवन शत्रूंचं जीवन असं होतं असं म्हणता येईल. परंतु देवाने त्याच्या समोर, त्या शत्रू समोर सुद्धा ताट वाढलेलं आहे आणि त्याचं प्रत्येक वेळेस संरक्षण केलेलं आहे. शत्रूने त्याचा पाठलाग केला होता आणि सशासारखा तो पळत होता, परंतु देवाने त्याचं प्रत्येक वेळेस संरक्षण केलेलं आहे आणि त्याच्या समोर ताट वाढलेलं आहे. आमच्या जीवनात असल्याच प्रकारचं होईल. जर तो परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे तर आमचं देव संरक्षण करेल, आमच्या समोर ताट वाढेल. आणि अशी परिस्थिती येईल की तो जो शत्रू जो उपाशी आहे सिंहासारखा, तो उपाशी राहील. आपल्या ताटामधून आपल्याला त्याला द्यावं लागेल, असल्या प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 23वा अध्याय स्तोत्र 23:5 मध्ये असं म्हटलेलं आहे की माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. याचा अर्थ तोच आहे की मला काही उणे पडणार नाही, मला कोणत्या गोष्टीची वाढ पडणार नाही. हे दोन शब्द आपण सुरुवातीला वाचलेले आहे स्तोत्र 23 मध्ये, स्तोत्र 34 मध्ये. पात्र भरून, काठोकाठ भरून वाहणं, याचा अर्थ तोच आहे. काठोकाठ म्हणजे काही कमतरता आहे का तिथे? नाही, सर्व गोष्टींची भरपूर त्या ठिकाणी झालेली आहे. आणि या पात्राप्रमाणे देव आमचं जीवन तयार करू शकतो. हा जो देव आहे तो आमचं जीवनाचं पात्र भरू शकतो आणि ते भरून वाहू शकतं. कारण हा देव, पुन्हा मी सांगतो की तो निर्माण करता देव आहे. तो सर्व आमच्या ज्या गरजा आहे पुरू शकतो, कारण त्याच्याजवळ फक्त साठा नाही. हा जो आमचा देव आहे, जो मेंढपाळ आहे, त्याच्याकडे फक्त साठा नाही, साठा संपतो, परंतु तो या सर्व गरजा उत्पन्न करू शकतो, निर्माण करू शकतो ज्यावेळेस त्या नाहीत त्यावेळेस. आणि म्हणून हे पात्र रिकामं राहू शकत नाही, ते भरेल आणि भरून सुद्धा वाहणार असल्या प्रकारचं आहे. जुन्या करारामध्ये पहिले राजे 17वा अध्याय 13 ते 16 या वचनामध्ये एका विधवेची गोष्ट आपल्याला माहित आहे.
त्या विधवेचं तेल संपलं होतं आणि अतिशय कडक असल्या प्रकारचा दुष्काळ पडलेला होता आणि शेवटलं ते तेल होतं, शेवटली ती भाकर होती. परंतु आपण त्या ठिकाणी पाहतो की त्या देवाच्या आशीर्वादाने त्यांच्या कुपीतलं तेल कधी आटलं नाही. एखाद्या झऱ्याप्रमाणे पूर्ण दुष्काळामध्ये ते वाहत होतं. हा देवाचा आशीर्वाद असल्या प्रकारचा आहे आणि हा आशीर्वाद भरपूर असल्या प्रकारचा आहे. देव आमच्या जीवनाचं पात्र भरतो, फक्त भरतोच असं नव्हे, परंतु एवढं भरतो की ते भरून वाहतं. एका बाजूने देवाकडून त्या आशीर्वादाची धार येते आणि दुसऱ्या बाजूने ती धार बाहेर पडते दुसऱ्यांचं पात्र भरण्यासाठी. ही देवाची इच्छा आहे. केवळ आमचं जीवन आशीर्वादित व्हावं असं नव्हे, परंतु आमच्याद्वारे इतरांचं जीवन आशीर्वादित व्हावं. आमच्या जीवनाचं चित्र काय असायला पाहिजे किंवा काय आहे? ज्यावेळेस देव आमचा मेंढपाळ असतो त्यावेळेस आमच्या जीवनाचं चित्र कशासारखं होतं? भरून वाहणाऱ्या पात्राप्रमाणे. जर देव आमचा मेंढपाळ होतो तर आमचं जीवन या भरून वाहणाऱ्या पात्रासारखं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. पुढील आयुष्याची गॅरंटी सुद्धा स्तोत्रकर्त्याला आहे, दाविदाला आहे. पुढील आयुष्याची गॅरंटी. आणि म्हणून तो या वचनामध्ये म्हणतो की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. जेव्हा आम्ही परमेश्वर आणि त्याच्या पाठीमागे आम्ही जातो तेव्हा हिरव्याचार कुरणातून आम्ही जातो आणि शांत पाण्याच्या जवळून आम्ही जातो. इतकंच केवळ नव्हे, परंतु आम्हाला मृत्यूछायेच्या दरीतूनही जावं लागतं. परंतु या सर्व अनुभवातून गेल्यानंतर आम्ही कुठे जातो, कुठे पोहोचतो? स्तोत्र 23:6 मध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. आमचा जो शेवट आहे तो कुठे आहे? तर परमेश्वराच्या घरामध्ये. जे देवापासून दूर जातात बंधूंनो, ते त्यांचं जीवन कदाचित तुम्हाला फार ख्याली खुशालीचं मजेत असल्या प्रकारचं आणि कुठलेही अडथळे दिसणार नाही, कुठलेही संकट दिसणार नाही आणि फारच चांगलं असल्या प्रकारचं त्यांचं जीवन दिसेल. परंतु ते जर देवाच्या पाठीमागं नाही, त्या मेंढपाळाच्या पाठीमागं नाही, तर त्यांचा शेवट त्याच्या घरात होणार नाही, परंतु नाशाच्या खाईत होईल. असं आपल्याला या स्तोत्रामध्ये दिसते. शेवट कुठे आमचा आहे त्याविषयी आपण विचार करण्याची गरज आहे. परमेश्वराच्या घरात, परमेश्वराच्या घर ही सर्वात चांगली जागा आहे, सर्वात चांगला शेवट असल्या प्रकारे आहे. कारण त्या परमेश्वराच्या घरात ना तिथे मृत्यूची छाया आहे, ना भयाची छाया आहे, ना चिंतेची छाया आहे आणि त्या ठिकाणी देवाचा सहवास आहे आणि त्या ठिकाणी स्तुती आहे, त्या ठिकाणी आनंद आहे. आणि ह्या सर्व गोष्टी त्या देवाच्या घरात, देवाच्या सहवासामध्ये आहेत. या जगामध्ये कदाचित ह्या गोष्टी आम्हाला असतील किंवा नसतील, परंतु आमचा हा जो प्रवास आहे त्या मेंढपाळाच्या मागे, तो मात्र त्या देवाच्या घरात होणार आहे आणि त्या ठिकाणी आमचं जीवन चिरकाल असल्या प्रकारचं राहणार आहे. या स्तोत्रामध्ये या जगात आमचं जीवन भरून वाहणाऱ्या पात्राप्रमाणे पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि कुठल्याच गोष्टीची उणीव आपल्या जीवनामध्ये नाही, ना भौतिक, ना दैहिक, ना आत्मिक. आणि हे आमचं पात्र खरं पाहिलं तर असल्या प्रकारच्या सर्व आशीर्वादाने भरलेलं पाहिजे. कारण आमचा मेंढपाळ जो आहे तो जिवंत आहे, तो देव आहे आणि तो निर्माण करत आहे. म्हणून हे आमचं पात्र रिकामं राहू शकत नाही जर त्याच्या मागं आम्ही चालत आहोत. परंतु प्रश्न असा आहे की पुष्कळदा हे आमचं जे पात्र आहे ते खाली खाली असल्या प्रकारचं आपल्याला दिसते. ते भरलेलं वेगळ्याच गोष्टीने असते. पुष्कळदा ते अनेक प्रश्नांनी भरलेलं आहे, आजारांनी भरलेलं आहे, त्रासांनी भरलेलं आहे, उणीवांनी भरलेलं आहे, निराशांनी भरलेलं आहे. असं का? त्याचं उत्तर मला असं वाटतं असं आहे
की पुष्कळदा आपण हिरव्या चार कुरणातून ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस आपला जो विश्वास असतो तो पेटलेला असतो. परंतु ज्यावेळेस आपण मृत्यूछायेच्या दरीतून जातो त्यावेळेस आपला विश्वास हलतो, आपण कुरकुर करतो, आपण आपले पाठ त्या देवाकडे, त्या मेंढपाळाकडे लावतो. पुष्कळदा आपण त्याच्यापासून, या मेंढपाळापासून दूर जातो आणि म्हणून आमचं हे पात्र रिकाम असल्या प्रकारचं असते. पण दाविदाकडे जर आपण पाहिलं की त्याला पुष्कळदा असल्या प्रकारच्या मृत्यूछायेच्या दरीतून जावं लागलं, परंतु त्या प्रत्येक ठिकाणी तो देवाच्या विरुद्ध गेला नाही आणि प्रत्येक ठिकाणी तो प्रार्थना करत होता, प्रत्येक ठिकाणी तो देवाची स्तुती करत होता आणि म्हणून त्याचं जे पात्र जीवनाचं होतं ते भरून वाहणार असल्या प्रकारचं होतं. उगीच नाही, त्याचा विश्वास हा स्थिर होता सर्व स्थितीमध्ये. ती सुखाची असो, दुःखाची असो, आनंदाची असो, भीतीची असो, संकटाची असो, त्याचा विश्वास मात्र स्थिरच होता. हा विश्वास स्थिर ज्यावेळेस राहतो त्यावेळेसच आमचं जीवनाचं पात्र भरते आणि भरून वाहते. दाविदाप्रमाणे जर सर्व स्थितीत आमचा विश्वास स्थिर राहिला आणि आमची प्रार्थना व स्तुती थांबली नाही तर आपल्याला काही उणे पडू शकत नाही आणि कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडू शकत नाही. हालेलुया. असल्या प्रकारे आपलं जीवन होईल. शेवटी परमेश्वर जो आपला मेंढपाळ आहे त्याची स्तुती असो. देव तुम्हाला आशीर्वाद